श्री स्वामी समर्थ। आज आपण श्री स्वामी समर्थ तारक मंत्र याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की हा मंत्र कोणी म्हणावा, कधी म्हणावा, याचे फायदे काय, तर ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। ही माहिती जाणून घेण्याअगोदर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। मी तर म्हणेल, स्वामी सेवा करायला कुठल्या वेळेची किंवा मुहूर्ताची गरज नाही, गरज आहे ती फक्त तुमच्या विश्वासाची व भक्तीची। वेळ काळ काही नाही, जेव्हा तुम्ही नामस्मरण कराल ती वेळ शुभ व आपल्यासाठी भाग्याची ठरते। त्यामुळे नामस्मरणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। स्वामींच्या नामस्मरणावर मी नक्कीच एक व्हिडिओ बनवेल। चला तर मग जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ तारक मंत्राबद्दल। तर तारक मंत्र कुठला आहे, तर निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, हा तारक मंत्र आहे। आणि हो, हा तारक मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेला नाही, तर हा तारक मंत्र तुम्हाला जर वाचायला हवा असेल तर मी एका शॉर्ट्समध्ये हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन सेव्ह करा व तो वाचण्यासाठी वापरू शकता। सर्वांना पहिला प्रश्न हा पडतो की तारक मंत्र वाचल्याने काय फायदे होतात, तर याचे फायदे सांगताना व्हिडिओ संपेल पण फायदे संपणार नाही। मी तर म्हणेल, प्रत्येक प्रॉब्लेमचं जर सोल्युशन असेल तर हा तारक मंत्र सेवा आहे। तरी थोडक्यात सांगायचं झाले तर सर्व कामे पूर्ण होतात। कदाचित अडथळे येतील, स्वामीही परीक्षा बघतील, पण काम नक्की होईल। मनातील भीती नष्ट होते, आत्मविश्वास वाढतो। आपल्याला नेहमी असं वाटतं की स्वामी आपल्याबरोबर आहेत, संकटातून सुटका होईल। संकट येतील, हे प्रत्येकाचं प्रारब्ध आहे, पण हो, यातून स्वामी तुम्हाला नक्की बाहेर काढतील। दुसरा प्रश्न हा पडतो की तारक मंत्र कोणी म्हणावा, तर तारक मंत्र हा घरातील कोणताही व्यक्ती म्हणू शकतो, अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत। तिसरा प्रश्न हा की तारक मंत्र कधी म्हणावा, तर तारक मंत्र सकाळी उठल्यानंतर, संध्याकाळी किंवा झोपण्यापूर्वी कधीही म्हटला तरी चालेल। जसं मी म्हटले की सेवेला वेळ नाही, भाव लागतो। जर वाचता येत नसेल किंवा वेळ नसेल तर तुम्ही हा तारक मंत्र यूट्यूबला सकाळ संध्याकाळ किंवा जेवण बनवते वेळी लावून द्या, काही हरकत नाही। बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडतो की तारक मंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर किती दिवसांनी फरक दिसून येतात। मी तर म्हणेल की लगेच दिसून येण्यास सुरुवात होते, मात्र हे फायदे वेगळ्या लोकांमध्ये वेगळ्या वेळी दिसून येतात। काही लोकांना काही दिवसात जाणून येतं, तर काही महिने किंवा वर्षही लागू शकतात। शेवटी मी म्हणेल, येथे तुमचा भाव महत्त्वाचा आहे। किती मनोभावे स्वामी भक्ती करताय यावर अवलंबून आहे, फरक हा तुमच्यावर अवलंबून आहे। तारक मंत्र म्हणायला कोणते नियम आहेत का, हाही प्रश्न सर्वांना पडतो। कारण स्वामी भक्ती म्हटलं तर बरेचसे लोक घाबरून जातात की स्वामी सेवा करणं खूप अवघड आहे, खूप नियम आहे। पण मी येथे नक्की सांगेल की तारक मंत्र म्हणायला कुठलेही विशेष असे नियम नाही, फक्त मंत्र जपताना मन एकाग्र असणे व तुमचे भाव असणे, बाकी दुसरं काहीच नाही। आणि हो, ही सेवा तुम्ही आजपासूनच नक्की सुरू करा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल। जर घरात कुणी आजारी व्यक्ती असेल, नवरा बायकोत जर पटत नसेल, सासू सुनेचं जमत नसेल, मतभेद होत असतील, तर ह्या सगळ्या प्रॉब्लेमवर कसा तारक मंत्र सेवा करायची, तो उपाय काय आहे, यावर एक डिटेल प्रॉपर व्हिडिओ हा मी नक्की नेक्स्ट पोस्ट करेल। अशी ही छोटीशी तारक मंत्राबद्दलची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा। ही छोटीशी माहिती स्वामींचरणी अर्पण करून हा व्हिडिओ इथे संपवते। श्री स्वामी समर्थ।